नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता जानकी आता जज साहेबांना म्हणत असते की जज साहेब प्लीज, माझ्या आईचा जीव धोक्यात आहे, तिला वाचवा जज साहेब, आणि हात जोडत असते. माझ्या आईचा खून झालेला नाही आहे असं म्हणत आता जानकी खूप रडत असते. तेव्हा आता त्या जज साहेब म्हणतात की मी पण एक आई आहे, आई पण मी समजू शकते बाळा, त्यासाठी मी 24 तासाची मुदत देते आहे. 24 तासाने परत आपलं कोर्ट भरेल, कोर्ट 24 तासांनी पुन्हा भरेल, तोपर्यंत तू तुझ्या आईला शोधून काढ असं म्हणताच आता जानकीला थोडासा आधार भेटतो. जानकी थोडी खुश होते. तेव्हा जानकी आता घरी जाते आणि देवाकडे प्रार्थना करते. ऐश्वर्याला मोठा धक्का बसलेला असतो, कारण आता जानकीला कोर्टाने सोडलेलं असतं 24 तासासाठी. तेव्हा जानकी आता घरी जाते, देवाकडे प्रार्थना करते आणि प्रार्थना करत असताना म्हणते, देवा माझी आई कुठे असेल सांग ना, मला काहीतरी क्लू दे ना. तेवढंच आता घराची बेल वाजते. तेव्हा आता जानकी दरवाजा उघडते. तेव्हा आता ते त्यांच्या इथले काम करणारे माणसं आलेले असतात. ते म्हणतात की ऋषिकेश सरांनी हे बॉक्स गोडाऊनमधून इथे आणायला सांगितलेले आहे असं म्हणून आता जानकी त्यांच्याकडे बघत असते. तर त्या बॉक्सवर आता रक्ताचे डाग पडलेले असतात. तर जानकीच्या आईची म्हणजे लताच्या बांगडीचे निशाणसुद्धा असते तिथे, निशाण असते लताच्या बांगडीची. तेव्हा ती त्या बांगडीला हात लावते आणि म्हणते की ही तर माझ्या आईची बांगडी आहे, लता आईची बांगडी आहे. तेव्हा तिला आता संशय येतो की माझी आई गोडाऊनमध्ये तर नाही, ऐश्वर्याने गोडाऊनमध्ये तर बंद करून ठेवलं नाही आहे माझ्या आईला, असा संशय आता जानकीच्या डोक्यामध्ये आलेला असतो. तर मंडळी आता थोडासा पुरावा जानकीकडे आलेला असतो. जानकीच्या डोक्यामध्ये आता चांगलाच पुरावा आलेला असतो. आता जानकी तिच्या आईला शोधणार का आणि गोडाऊनमधून जाऊन आता लताला वाचवणार का ऐश्वर्याच्या तावडीतनं, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत जातील.